ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आय नो तुम्ही जर का सिरियसली हे सगळे व्हिडिओज फॉलो करत असाल तर तुम्ही आत्ता त्या स्टेजमध्ये नक्की असाल, कारण तुम्हाला त्याशिवाय तुम्ही ह्या व्हिडिओजपर्यंत पोचणारच नाही. आय नो द बिट्रेयल यू फेस्ड. हे खूप भयानक होतं. त्याच्यामधनं बाहेर येणं त्यातूनही जास्त अवघड होतं. बट बिलीव्ह मी की त्याच्यातून बाहेर यायला प्रत्यक्ष भगवंतच तुम्हाला मदत करतो. कारण ज्या पद्धतीचं हे बिट्रेयल असतं तर नॉर्मल लोकांच्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे ते. आणि आता आपल्याला सगळ्यात मुख्य काय करायचं आहे, तर कुठल्याही प्रकारचे ग्रजेस धरायचे नाही आहेत. आता हे थोडं अवघड आहे. टू फॉरगिव्ह दॅट पर्सन थोडंसं अवघड आपल्याला वाटतं स्टार्टला. पण जसं जसं आपण आपली ग्रोथ करायला लागतो तसं तसं आपल्याला लक्षात येतं की हे इतकंसं पण अवघड नाही आहे. त्या व्यक्तीसाठी नाही, तर आपण आपल्या मनःशांतीसाठी त्याला फॉरगिव्ह करायचा. बिकॉज जोवर तुम्ही कुठल्याही प्रकारची कॉर्ड त्या व्यक्तीशी कनेक्टेड ठेवणार आहात, तोवर तुम्ही त्याच एनर्जीमध्ये राहणार आहात. यू आर नॉट गोइंग टू कम आउट ऑफ इट. मग तुम्हाला तेच गोष्टी आठवत राहणार आहे, त्याच गोष्टींचा त्रास होत राहणार आहे. इथे तुम्हाला त्या व्यक्तीशी टोटली एनर्जी कॉर्ड कट करून टाकायची आहे. त्याचे काही रिच्युअल्स असतात, तुम्हाला यूट्यूबवरती त्याचे व्हिडिओजही मिळू शकतात. अदरवाईज जस्ट मेडिटेशन करा, क्लोज युअर आईज, आणि तिथे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही आणि ती व्यक्ती एका गोल्डन कॉर्डनी जोडले गेलेले आहात आणि तुम्ही कात्रीने ते कट करून टाकताय. सो जसं तुम्ही ही कॉर्ड कट कराल, ती कॉर्ड बर्न होतीये असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. आणि हे एकदा नाही करायचं आहे, ऑलमोस्ट 21 डेजसाठी तुम्हाला कमीत कमी हे करायला लागतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक थोडं रिलॅक्सेशन फील व्हायला लागतं. त्या व्यक्तीचं असणं नसणं, त्या व्यक्तीचं काहीही आपल्याला कळलं तरी आपल्याला फारसा त्या गोष्टीचा फरक पडणं बंद होऊन जातं. हळूहळू आपण ह्याच्यातनं हील होतो, बाहेर येतो आणि आपण फोकस करतो आपल्या कामावरती, जे आहे सोल पर्पज. आणि त्या उद्देशासाठीच आपल्याला ह्या सगळ्यामधनं जावं लागतं. बिकॉज वी नीड टू बी दॅट स्ट्रॉंग की आपण ते सोल पर्पज करू शकू. स्टे ट्यून्ड विथ अस फॉर मोर इन्फो. ब्लेस्ड बाय महादेव 44.